मॉर्निंग मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आता इकडून हा हॉटेलमध्ये होतो. तर आता आपण हा हॉटेल सोडत आहे. सगळी मंडळी निघालेली आहे आणि बसलेली आहे गाडीमध्ये. तुम्हाला दाखवतो. वे टू आग्रा. चला मित्रांनो, आपण आता इथून ताजमहल बघायला जाणार आहे. आपली गाडी आहे, बघू शकता. आपली मंडळी पूर्ण उतरलेली आहे. चला या, तुम्ही कंटिन्यू राहा, तुम्हाला दाखवतो आपली मंडळी. फुल फोटोशूट करणार आहे, फुल तयारी केलेली आहे. इकडे बघा ताजमहलला. बघा आपली मंडळी इकडे उभी आहे. चला आपण ताजमहल बघणार आहे आणि हा पूर्ण परिसर आहे, तुम्ही बघू शकता. केली 50 का नोट. हे बघा मित्रांनो, हे ताजमहलमध्ये एंट्री करण्यासाठी असं पायाला घालासाठी विकला जातो. तुम्ही बघू शकता. तर पुढे हा एंट्रीला आलेलो तेव्हा याचे सर्व पब्लिक कडून 10,000 रुपये घेतलेले ना, आता 5 रुपयाला घेतलेले आहे. आपली पब्लिक इकडे चालते. चला मित्रांनो, बघा आईची स्माईल. ताजमहल बघायला चालले. बाटली बिटली घेतले जोडीला. बघा असं चालायचं आहे आपल्याला. नाही अशी मंडई आपल्या जोडीला आहे. आताच गरमी लागते बाबा, फुल ऊन पडलंय. तर इथून आपल्याला 200 मीटर चालायचं आहे. 200 मीटर आपण 10 ते 15 मिनटं चालू शकतो. तर बघूया किती वेळ लागतो आपल्याला. या व्हिडिओमध्ये आपला आवाज बसलाय. ही मंडई आपल्या जोडीला आहे. ताजमहल का टिकट 2 तरह का होता है. बारी बार घूमेंगे, ग्राउंड लेवल 50 का टिकट है, ऊपर जाएंगे 250 का. इसका टिकट चाहो तो आप अंदर भी ले सकते हैं, 200 रुपये पर हेड. 14 साल तक के बच्चे फ्री होते हैं, 15 से नीचे. ओके ठीक है. तो 50 का टिकट यहाँ तक के लिए जाता है पूरा ग्राउंड लेवल, ऊपर जाएंगे 250 का. थँक्यू. बघा मित्रांनो, तुम्हाला माहिती समजलीच असेल. इकडे आता सर्व टुरिस्ट लोकांचा विचार घेऊन आपण पुढचा काय आहे ते डिस्कस करणार आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता, ताजमहलमध्ये एंट्री करण्यासाठी हा पूर्ण तिकीट काउंटर आहे. इकडे बघा, इथे पण येऊन तुम्ही तिकीट काढू शकता. प्राईस सेम आहे, फक्त इथे लाईन लावायला लागते. बघू शकता तिकीट काउंटर. हे बघा मित्रांनो, ही मंडई आहे. जेंट्सला तिकीट काढायला गर्दी आहे, लेडीजला गर्दी नाही. लेडीजच्या नावावरती तिकीट काढा. ही आपली पूर्ण मंडई आलेली आहे. चला मित्रांनो, आता आपण तिकीट काढणार आहे. तुम्ही बघू शकता. हे इकडे इकडे हे मनोज शेठ, हे आतमध्ये फोटो करा इकडे. हा बोल. चला मित्रांनो, या साईडची तुम्ही लाईन बघत आहे. इथे फक्त आतमध्ये गार्डन फिरण्यामध्ये 50 रुपयाला तिकीट भेटतो. आणि जो ताजमहलची जी मेन वरचा जो पोर्शन आहे त्याचा तिकीट इथे भेटतो 50 प्लस 200 रुपये प्लस 250 रुपये. बघू शकता. तर चला या, आपण आता इथे तिकीट काढू. हे बघा मित्रांनो, इथे आता आपण 250 रुपयाला तिकीट काढलेलं आहे. आणि मंडई यांचा अजून डिस्कस चाललं आहे कसा काय तिकीट, कोणता काढायचा, काय काढायचा. तर आपण आपलं तिकीट काढलेलं आहे, कारण की आपल्याकडे तिकीट आपल्या पॅकेजमध्ये अवेलेबल नसतो. तर प्रत्येकाची चॉईस असते. कोणी 50 रुपयाला तिकीट काढून फक्त बाहेरचा व्ह्यू बघतो आणि 200 रुपये आणखीन देऊन वरती आतमध्ये म्युझियमही बघू शकतो. तर चला या, हा तिकीट काउंटर आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला आज ताजमहल दिसणार आहे आपल्या ब्लॉगमध्ये. मित्रांनो इथून एंट्री गेट आहे ताजमहलचा. हे बघा, तुम्ही बघू शकता. तर आपण आता एंट्री करणार आहे. तर बघू शकता तुम्ही, आपण 250 रुपये तिकीट काढल्यानंतर आपल्याला असं कुपन पण दिलं आहे आणि तिकीट पण दिलं आहे. तर चला या, आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. चला
चला मित्रांनो, इकडे आपण आता एंट्री गेट मध्ये उभं आहे. इकडे बघा कसा खतरनाक काम हिरो बनले हल्ली सध्या. असे जवानी आले, जवानी बुढापे में जवानी. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही तर आपण आता इथे एंट्री केलेली आहे आणि परत इकडे दुसरे एंट्री गेट लागलेले आहेत. चला मित्रांनो, आपल्याला पुन्हा चेक केल्याच्या नंतर आपण आता इकडून इकडे आलेलो आहे, तुम्ही बघू शकता. चला आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला मित्रांनो, आता आपण इथून एंट्री करत आहे, तुम्ही बघू शकता. हा फर्स्ट गेट लागलेला आहे आपल्याला, फर्स्ट कमान. चला आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मध्ये आल्यानंतर बघू शकता तुम्ही कसा व्ह्यू आहे. हा बघा, सकाळचे 9:30 वाजलेले आहेत मित्रांनो. आणि इकडं बघा जाणाऱ्यांची बी किती गर्दी आहे. आणि इकडून आपण आलेलो आहे असं त्या जागेवरून. अजूनही तिकीट आपल्या हातातच आहे, ते पण आहे. तरी आपल्या चेकिंग वगैरे केलेलं आहे. आता पुढे बघूया किती चालावा लागतो. थोडा पुढे आल्यानंतर मित्रांनो बघा, आपल्याला ताजमहलची मेन एंट्री दिसले आणि त्याच्यानंतर आपल्या ताजमहलचे दर्शन होणार आहे. तुम्ही हा पूर्ण परिसर बघू शकता किती मोठा आहे. आपल्या जोडीला आपली मंडळी आहे पूर्ण. चला मित्रांनो, आपण आता फर्स्ट एंट्रीच्या समोर आलेलो आहे. इथून आपल्या ताजमहलचं दर्शन घडणार आहे. तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहिल्याबद्दल धन्यवाद. तर बघा या कसं दिसतोय. चला मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आता ताजमहलमध्ये एंट्री करणार आहे. आपली मंडळी आपल्या जोडीलाच आहे. तुम्ही बघू शकता ही मेन एंट्री आहे. इथून गेल्यानंतर आपल्या ताजमहल दिसणार आहे. मी तुम्हाला परत पुन्हा तेच सांगतोय, तुम्ही बघा. चला मित्रांनो, हे बघा आता इथे आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि आता समोर आपल्याला ताजमहल दिसतोय. मेन एंट्री फॉर ताजमहल. हा बघा फर्स्ट व्ह्यू मित्रांनो, फर्स्ट व्ह्यू आहे. बघू शकता फर्स्ट व्ह्यू आहे मित्रांनो. आणि पब्लिक बघा किती उभी आहे फोटो काढण्यासाठी, भरपूर पब्लिक उभी आहे. हा फर्स्ट व्ह्यू आहे आणि आता पूर्ण आपण इथे फिरणारच आहे. बघा मित्रांनो, वेलकम टू ताजमहल. तुमचे सर्वांचे आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहिल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही आपल्या माध्यमातून ताजमहल बघत आहे. आपल्या जोडीला काका आहे आणि हे 2 मेंबर उतरलेले पण आहेत. तर चला या आपण आता ताजमहल बघूया. नमस्कार मित्रांनो, हा बघा दुनियातल्या 7 अजूबांपैकी एक हा पहिला अजूबा आहे जो आपल्या देशात आहे. चला मित्रांनो, इथून आपण आता एंट्री केलेली आहे आणि इकडे निघालेलो आहे ताजमहलकडे. बघू शकता असते आपल्या जवळ येत चाललंय. आपल्याला वरती तिथे जायचं आहे. तिथं जी पब्लिक दिसते तिथे वरती जायचं, म्हणून आपण 250 रुपयाचं तिकीट काढलेलं आहे. चला मित्रांनो, बघा किती लांब आलेलो आता आपण. बघा इकडे आता चढलेलो आहे. इकडे फुल जोकिंग चालू आहे. फुल जोकिंग चालू आहे मित्रांनो, फुल स्माइल. इथं आल्यानंतर जेवढे फोटो काढतील तेवढे कमीच आहे. चला मित्रांनो, इथे आता आपला फोटोशूट झालेला आहे, तुम्ही बघू शकता.
मंडई जोडीलाच आहे आणि हीच आपल्या आता ब्लॉगमध्ये दिसणार आहे पूर्ण मंडई. तर चला या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. ताजमहल बघतायत तुम्ही, जगातला 7वा अजूबा. चला मित्रांनो, आता भरपूर जवळ आलेलो आहे आपण. बघू शकता फुल फोटोशूट केलाय तुम्ही, रेंजमध्ये बघू शकता. हे बघा एकदम जवळ आलेलो आहे आता आपण. भरपूर जवळ आलोय. इकडं बघा, हा बघा मित्रांनो, एक स्तंभ किती मोठा आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता, इकडे आता भरपूर चालल्यानंतर सर्वजण झाडाच्या खालती बसलेले आहेत आणि माझ्यासारख्याला दम लागलेत त्यांची काय बात. ताजमहलला खूप चालावं लागतं, जेवढं फोटोशूट करणार तेवढा कमीच आहे. बघा आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यूच आहेत. चला मित्रांनो, वरती जाण्यासाठी आपल्याला इकडे जायचं आहे. या लवकर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तुम्ही मागे बघू शकता. तर मित्रांनो, इकडं आपण आता वरती चढलेलो आहे आणि इकडून आपल्याला एंट्री करायची आहे. बघू शकता इकडून आलोय आपण मित्रांनो आणि या साईडला चाललोय. हा पण परिसर किती मोठा आहे बघा. चला मित्रांनो, इकडे बघा, या साईडचा व्ह्यू पण बघा. इकडे आपली मंडळी उभी आहे सर्व. चला इकडे आता आपण नदी बघणार आहे. ती जी ताजमहलच्या बाजूला दिसते ती नदी आपण बघणार आहे. धन्यवाद धन्यवाद, तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू आहे. मजा येते वाटतं तुम्हाला पण बघायला. चला मित्रांनो, आपण आता ताजमहलच्या बॅक साईडला आलेलो आहे. तर मला पहिले असं वाटलेलं की खूप छोटी नदी असेल, ती भरपूर मोठी नदी आहे. आणि तिकडे बघा रेड फोर्ट दिसतोय आणि असा पूर्ण एरिया आहे. आणि इकडे बघा या साईडला ताजमहल आहे. आणि आपली मंडळी इकडे फिरून वैतागली आणि मी पण कंटाळलोय. काय करणार, बघायची आतुरता एवढी खतरनाक होती ना. खूप मजा पण वाटते, पण खूप ऊन आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, वरती गोऱ्यामध्ये जाण्यासाठी आपण जे 5-5 रुपयाला घेतलेले आहेत बुटांच्या वरती घालायचे आणि ते आहेत. आणि इथून आता आपण एंट्री करणार आहे. चला मकबऱ्यामध्ये जाऊ. बघा मित्रांनो, खूप चाललोय आणि खूप थकलोय. बघू शकता आता आपण मेन मकबऱ्यामध्ये जाणार आहे. तुम्ही बघू शकता आपण पण शूज घातलेले आहेत आणि यांनी पण सगळ्यांनी घातलेले आहेत आणि चालतायत. चला या मकबऱ्यामध्ये जाऊ. मित्रांनो, ती 200 रुपयाची जी पावती घेतलेली ती आपण इथून चेक केलेली आहे आणि आता आपण मकबऱ्यामध्ये जाणार आहे. तुम्हाला सांगितलंयच, आपला गोव्याचा जुना हिरो बघा, असा व्हाईट शर्ट आणि बुट व्हाईट झालेले आहेत. हा बघा ताजमहल. चला आपण एंट्री करत आहे. आता या परिसरात होतो आपण आणि आता आपण या परिसरामध्ये चाललेलो आहे. आपण इकडून आलो, भरपूर फोटो काढल्यात, बघू शकता. तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो इथून आता आपल्याला वरती जायचं आहे. चला इथून आता आपण वरती जाणार आहे. वरती गेल्यानंतर तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवतो. भरपूर फॉरेनर आलेले आहेत इथे. कधी या तुम्हाला इथे फॉरेनर दिसतीलच. तर या लाकडाच्या पायऱ्या आहेत आणि आपण आता वरती चढत आहे. मित्रांनो वरतून हा नजारा बघा कसा दिसतोय. हा परिसर बघा.
तर मित्रांनो, आपण आता वरती आलेलो आहे आणि आता मकबऱ्यामध्ये एंट्री करणार आहे. तुम्ही बघू शकता इकडून आलोय आपण. चला मित्रांनो, आता आपण मकबऱ्यामध्ये एंट्री करणार आहे. आपली मंडळी पहिलेच येऊन राहिलेली आहे. चला मित्रांनो, आता आपण मकबऱ्यामध्ये जाणार आहे. हा बघा, ही मंडळी आपल्या जोडीला आहे. चला, इथे मागे दुसऱ्याच्या आतमध्ये आपण आता एंट्री करणार आहे. चला मित्रांनो, आता आपण इथून एंट्री करणार आहे. तुम्ही बघू शकता. चला एंट्री करतोय आपण. नमस्कार मित्रांनो, आता आपण आतमध्ये गेल्याच्या नंतर 2 कबर बघितलेले आहेत. एक कबर शहाजहानची आणि एक कबर मुमताजची आहे त्याच्यामध्ये. तर तुम्हाला भरपूर लोकांना माहिती नसेल का या जो 2 कबरी आहेत त्यांच्या खालती 2 ओरिजिनल कबरी आहेत. आणि तुम्ही बघू शकता हा जो ताजमहल आहे सर्व लोकांना माहिती आहे का या एवढा मोठा भविष्यात एवढा मोठा काम तेव्हाच केलेला आहे. आणि हा काम करण्यासाठी त्यांनी 100 हत्तीवरती राजस्थानवरून हा संगमरमर आणलेला आहे. आणि आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला फोटोशूट अलाउड नाही, व्हिडिओ पण अलाउड नाही. मग तिथे गेल्याच्या नंतर जो कबरेच्या आजूबाजूचा एरिया आहे, जो परिसर आहे, त्याच्यामध्ये जी लाल नक्षी केलेली आहे ना, ती जसा सूर्याचा प्रकाश पडतो तशी ती लाल नक्षी चमकते. जो लाल कलरचा डिझाईन आहे तुम्ही बघू शकता, आपल्या मागे आपली मंडळी आहे. जो लाल कलरचा जो डिझाईन आहे, जो नक्षीचा काम आहे, तो लाईट पडल्यानंतर असा चमकतो की जसे काही हिरे लावलेले आहेत त्याला. तर तुम्ही बघू शकता ही जी मागे जी नदी दिसते तिला नर्मदा नदी बोलतात. आणि ही नदी कधी कधी एकदम फुल होते तेव्हा त्या खालच्या ज्या कबरी आहेत तिथे पाणी पण जातो आणि त्याच कबरीवरती पाणी पडतोय. मला तर पहिले असा माहिती होता का जो घुमट आहे, जो ताजमहलचा जो घुमट आहे, त्या घुमटाच्या वरून काय कबरीवरती पाणी पडतो असं काही नाही. ज्या खालच्या मेन कबरी आहे त्याच्यावरती पाणी पडतोय. तर तुम्हाला आपल्या माध्यमातून ही माहिती कळाली असेल. तर तुम्हाला जर आपली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, तुम्ही बघता ही नर्मदा नदी आहे आणि असा व्ह्यू आहे पूर्ण. मित्रांनो, जो हा लाल महल दिसतोय हा ताजमहलच्या दोन्ही साईडला आहे. तर आपण आता दुसऱ्या साईडला आलेलो आहे, तुम्ही बघू शकता. आणि ताजमहल सर्व साईडून सेमच दिसतो. तर हा जो लाल महल आहे हा दुसऱ्या साईडला आहे, म्हणजे दोन्ही साईडला सेमच आहे. तर मित्रांनो, इथं आता आपली दुसरी पण मंडळी भेटलेली आहे. तुम्ही बघू शकता, ही आपली एलियाची आई नुसती हसतच असते. आता या शहाजहाननी त्या मुमताजसाठी कबर बांधले. यो शहाजहान आता या एलियाच्या आईसाठी काय करणार आहे किंवा माहिती. आता गोवा गावात पका मोठा बांगला बांधणार आहे तिच्यासाठी. चला मित्रांनो, आता आपला ताजमहल बघून झालेला आहे आणि आता आपण इथून परत आपल्या घराकडे निघालेलो आहे. चला आपल्या गाडीकडे. चला मित्रांनो, झाला फिरून आग्र्याचा किल्ला, ताजमहल, ताजमहल बघून झालेला आहे आपला. चला मित्रांनो, परत एकदा पूर्ण या साईडून चालून आपण मेन एंट्रीला आलेलो आहे. बघू शकता ही मागेच ही मेन एंट्री आहे. आता इथूनच आपण बाहेर जाणार आहे. तर इथून एकदा बाहेर गेलो तर विषय खलास. तर तुम्हाला हे सर्व दाखवलेलंच आहे मी. चला मित्रांनो, परत गाडीकडे चाललोय आपण. मित्रांनो, आता पेटे घेतलेले आहेत आपण सगळ्यांनी. मित्रांनो, ताजमहल बघून आल्यानंतर हा बाहेरचा नजारा बघा. इकडे तुम्ही मार्केट आहे, तुम्ही बघू शकता.
नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आपण मथुरा जंक्शनला आहे. तर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. तर आपण आता इथे आपला ब्लॉगचा एंड करतो. तर चला या भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला ट्रेन ट्रॅव्हलिंगची जर्नी दाखवत नाही. तर चला बाय बाय.